MHT CET PCB ग्रुपचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट लागलेला आहे. आता अनेक विद्यार्थी आणि पालक ज्यांचा PCM ग्रुप आहे त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट कधी लागणार या विचारामध्येच आहेत की CET सेल तो रिझल्ट कधी डिस्प्ले करेल. तर मला असं वाटतं की 2-3 दिवसात फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट PCM ग्रुपचा आला पाहिजे. आज CET सेलने एक नोटीस वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. तर त्या नोटीस विषयीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण त्या नोटीसमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हे, काही जिल्ह्यांची यादी अजून ती यायची आहे, तेही CET सेलने सांगितलेलं आहे. पण जवळपास सर्व जिल्हे कव्हर करण्यात आलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थी सहाय्यता केंद्रांविषयी आहे. CET सेलने त्यांच्या वेबसाईटवर आजच विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची यादी पब्लिश केलेली आहे. पाहूया. अजूनही तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, साळुंके सर केमिस्ट्री युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच जे CET सेलशी रिलेटेड, कॅप राऊंड, इंजिनिअरिंग ॲडमिशनशी रिलेटेड या वर्षीच्या सर्व अपडेट्स मिळत राहतील. ओके. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर मी हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, पहा 9673420413 या नंबरवर तुम्ही कॉल करून मला काउन्सिलिंग विषयी विचारू शकता. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करा, त्यानंतर काउन्सिलिंग जॉईन करा, घाई करू नका. ओके. पहा, तर आज जी नोटिफिकेशन आलेलं आहे CET सेलवर ते काय आलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची यादी ही CET सेलने आजच, पहा आज 10 तारीख आहे, आजच ती पब्लिश केलेलं आहे. तर ती डाउनलोड करून ठेवलेली आहे मी. ती डाउनलोड केलेली PDF फाईल जी आहे तीही तुम्हाला मिळेल. तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पहा, त्या लिस्टमध्ये डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, जिल्हा दिलेला आहे, त्या इन्स्टिट्यूटचं नाव दिलेलं आहे, त्याचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट पर्सन दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर. आणि ही जी विद्यार्थी सहाय्यता केंद्र किंवा विद्यार्थी मदत केंद्र जी आहेत ती ऑपरेशनल झालेली आहेत. पहा, आजपासूनच 10 जून 2026. ठीक आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की ते जिल्हे आणि त्या इन्स्टिट्यूटचं नाव काय आहे, जेणेकरून त्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात तिथे त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील तर पहा, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बीड दिलेलं आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंकज लढारी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिलेलं आहे. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये लेट बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज दिलेलं आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये KC सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट दिलेलं आहे. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जालना एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज दिलेलं आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आता इथे नागपूर 1 दिलेलं आहे, म्हणजे नागपूरमध्ये एकापेक्षा अधिक सहायता केंद्रे आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर दिलेलं आहे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये NTV's कॉलेज दिलेलं आहे. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट दिलेलं आहे. आपल्या परभणी जिल्ह्यासाठी DSM कॉलेज ऑफ आर्ट्स दिलेलं आहे. त्याच्या खालोखाल आपल्या रायगड जिल्ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी डी बाटू दिलेलं आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी लोकनेते शामराव पेजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज दिलेलं आहे. आपल्या सांगली जिल्ह्यासाठी राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे RIT नावाने फेमस आहे ते दिलेलं आहे. आपल्या सातारा जिल्ह्यासाठी GC कराड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड दिलेलं आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग SSPM दिलेलं आहे. आपल्या वर्धा जिल्ह्यासाठी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सहाय्यता केंद्र दिलेलं आहे. आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हिंगोली हे कॉलेज दिलेलं आहे. आपल्या ठाणे आणि नवी मुंबई या जिल्ह्यांसाठी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे विद्यार्थी सहाय्यता केंद्र दिलेलं आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर हे कॉलेज दिलेलं आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यासाठी दुसरं कोणतं सहाय्यता केंद्र आहे, KDK कॉलेज दिलेलं आहे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
हे कॉलेज विद्यार्थी सहाय्यता केंद्र म्हणून दिलेलं आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोंडवाना युनिव्हर्सिटी दिलेलं आहे. आपल्या गोंदिया जिल्ह्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदिया हे कॉलेज विद्यार्थी सहाय्यता केंद्र म्हणून दिलेलं आहे. आणि आपल्या मुंबईसाठी सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग SP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे दिलेलं आहे. आता सीईटी सेलने इथे खाली पहा 2 सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना काय आहेत? सदर केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे ज्या काही सेवा या विद्यार्थी सहाय्यता केंद्रामधून तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यासाठी कोणतीही फी तुम्हाला भरायची नाहीये, याची विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी. आणि आता या लिस्टमध्ये काही जिल्हे अजून राहिलेले आहेत, तर त्या जिल्ह्यांसाठी उर्वरित जिल्ह्यातील विद्यार्थी मदत केंद्रांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून ही केंद्रे लवकरच कार्यान्वित करण्यात येतील. केंद्रे कार्यान्वित होताच म्हणजे ती जे काही सेंटर्स आहेत ते सेंटर सुरू होताच ते सीईटी सेलच्या वेबसाईटवर त्याची सूचना देण्यात येईल असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे. हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण कॅप राऊंड ऍडमिशन प्रोसेसमध्ये लेंदी प्रोसेस आहे. खूप दिवस ही प्रोसेस चालणार आहे. आता अनेक दिवस अनेक महिने ही प्रोसेस चालल्यामुळे तुमच्या त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अशा शंका वगैरे असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील डॉक्युमेंट्समध्ये, तर ही जी काही केंद्रे दिलेली आहेत त्या सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम त्यांच्या सांगू शकता. त्यावर तुम्हाला सोल्युशन दिले जाईल. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पहा, इथे नावं आणि कॉन्टॅक्ट नंबर सहित दिलेला आहे. त्यांनी त्या कॉलेजचं नाव दिलेलं आहे, त्या कॉलेजचा ऍड्रेस दिलेला आहे, कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव दिलेलं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. तर ही जी लिस्ट आहे ही मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईन किंवा सीईटी सेलच्या वेबसाईटवर वरून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला हा विद्यार्थी सहाय्यता केंद्रावरचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. एक लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण तुमचा लाईक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मोटिवेशन मिळतं की मी असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी घेऊन येईल. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला अगोदरच दिलेला आहे. जर तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्री हा चॅनेल व्यवस्थित पाहिला असेल तर इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मी दरवर्षी सीईटी सेलच्या कॅप राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून व्हॉट्सअप करून विचारू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा आपण डिस्कस करू. मी इथे थांबतो. धन्यवाद.